वीज निर्मिती हा प्रश्न सगळ्या जगाचाच मूलभूत प्रश्न बनलेला असताना नाशिकमधील अशी एक शाळा आपण पाहूयात, ज्या शाळेतले विद्यार्थी चक्क महावितरणला वीज पुरवठा करतात। पाहूयात वीज निर्मिती करणाऱ्या शाळेचा अनोखा रिपोर्ट। धनलक्ष्मी शाळा आणि ज्युनियर महाविद्यालय। शाळेची कामगिरी तिच्या नावाप्रमाणेच धनाढ्य आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल 1,06,00,000च्या विजेची बचत केली आहे। इतकंच नाही तर ही शाळा महावितरणालाही विजेचा पुरवठा करते। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझे गुरुवर्य, यांचं विजन 2020 कृती कार्यक्रम आपण हाती घेतलाय। या संस्थेच्या माध्यमातून आपल्या देशाला प्रगतिशील राष्ट्र महासत्ता बनवण्यासाठी हा वीज बचत झिरो बजेट विजेचा बचतीचा कार्यक्रम या संस्थेमध्ये राबवण्यात आला। आज वीज निर्मिती आपण करत आहोत, परंतु वीज वाचवण्यासाठी पुढाकार जर घेतला तर ती वीज निर्मितीपेक्षा मोठा उपक्रम राबवू शकतो। हा उद्देश ठेवून या संस्थेमध्ये वीज बचतीचा कार्यक्रम हाती घेतला। या नोंदवहीत प्रत्येक जण आपण बचत केलेल्या विजेची आकडेवारी लिहितो। आपल्या मुलांचा हा जबाबदारपणा बघून आता पालकही डोळसपणे वागू लागलेत। वीज बचत म्हणजे काही गोष्टी आपण मुलांना शिकवत असतो घरी, पण वीज बचत बद्दल आमच्या मुलांना सरांनी असं घडवलं की त्यातून मुलांनी आम्हाला शिकवलं की वीज बचत कशी करायची। जेवढे आपल्याला लागते, मोबाईल चार्जिंग झाल्यावर बटन बंद करायचं, आपलं फ्रीज असो, जे POPचे लाईट वगैरे असतात ते सुद्धा मुलांनी आपल्याला गरज नसताना वीज वाचवली म्हणजे आपल्या वाचवण्याने दुसऱ्याचा कोणाचा तरी फायदा होतो। विजेचा काटकसरीने वापर होऊ लागल्यामुळे दरमहा 10,000चं येणारं वीज बिल आता शून्यावर आलंय। यासाठी शाळेचा बहुमानही करण्यात येतोय। दादांनी आम्हाला जो प्रोजेक्ट दिला त्याबद्दल आम्ही घरात जर अनावश्यक वीज चालू असेल तर ती आम्ही बंद करतो, आणि जर एक हिवाळ्यामध्ये आपल्याला फॅनची फ्रीजची गरज पडत नाही, आणि तेव्हा हिवाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात आम्ही फ्रीज आणि फॅन हे बंद ठेवतो जास्तीत जास्त, आणि अर्ध्या दिवसातून 1 ते अर्धा तास आम्ही जो मेन स्विच असतो तो बंद करतो। प्रत्येक जण आपल्या स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी आपण गरम पाणी वापरतो। आजच्या जनरेशननुसार आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि आपण इलेक्ट्रिक शेगडीवर गरम पाणी तापवतो। तर आम्ही ते न करता आम्ही घरात आमच्या छतावर सोलर पॅनल लावून आम्ही थोडीफार का होईना वीज बचत करतो। अन्न, पाणी आणि वीज यासारख्या महत्त्वाच्या साधनांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असताना धनलक्ष्मी शाळेची ही कामगिरी म्हणजे अग्निपंखाचा वारसा आहे, आणि यामुळेच कित्येक अंधाऱ्या कोपऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची पहाट येईल इतकं नक्की। सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नाशिक।